थांबा 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 थांबा, व्हिडिओ लगेच वर लोटू नका, पाहून घ्या. पाच शेतकऱ्याला मेहनत पाणी पावसात करायला लागते. शेतकऱ्याला कधी सुट्टी मारता येत नाही शेतातून आणि कधी सुट्टी भेटत नाही. अशी शेतकऱ्याची दुट्टी राहते. पाय इकडं बाया बांधाय बिल गेला पाण्यात कागदा पांघरून, ते तिकडं ते अंगून भात लावून राहिल्या कागदा पांघरून. ते आला परत एकदा पाऊस. मी अकाईच्या करू राहिलो ते बा पकड तार आपली तिडच आहे, चांगल्या फिटिंग नाही ना करेल आणि जागे जागे बराच गॅप आहे ना, त्या गॅपमध्ये काहीच्या लावून राहिलो आणि आपला कॅमेरा बी झुरायलाय. चला, शेतकऱ्याचा विषय म्हणल्यावर अवघड राहतो. त्याला ऊन जाणवत नाही, पाणी जाणवत नाही, काही हिवाळा थंडी जाणवत नाही, असातला विषय नाही, सगळं जाणवत. पण करावं लागत, परिस्थितीला समोर जाऊन सगळ्याच गोष्टी करावं लागतात शेतकऱ्याला. आता दोरं बिरं कागद बिगत का पाण्यात बांधू राहिल्या बाया, नाही इलाज आहे शेतकऱ्याचा, पोटा पाण्यासाठी करायला लागत. पण बाजारभाव काय मनाजोग भेटत नाही, कधी भेटत होतं कधी परत भेटतही नाही. बाय चान्समध्ये भेटला तोच खरा. इकडे शेळ्या वळाच्या वावरात चरू राहिल्या, पाणी भरपूर आहे. आणि इकडे बाया गडी वळाच्या वावरात भात लावून राहिल्या. पावसानं फार झाडांची बेकारी लावून टाकले. सांगा कवर खाता औषध व्हावायची लावले दिसपासून, हे बा गळा पडून गेला त्याला पाण्यानं सडून बुडात. अशी बरीच झाडा झाल्या, त्याच्यात फुलवरे लावले कुठं मुडं. हवामानला सक्सेस झाली. चला आता पाण्यात कवे ना तारी बांबू करून घेतो, जागे जागे राहिले ते अंगून काय बांधल्या थोडेफार, आणि इकडून 2-3 गल्ल्या बांधल्या, राहिल्या मध्येच राहिलंय. तर मग मित्रांनो, कसं काय पाणी पाऊस आमच्याकडे असा पाऊस आहे, सत्र्या पांघरून कागदा पांघरून कामा चालल्या. तर ह्या मित्रांनो तांबाटा बांधायला असेल तुम्हाला सवड वेळ, अजून पब्लिकची भात लागवड चालू आहे. आपलं भात लागवड लावून झाली या तांबाटाच्या वावरात 2 दिवसापासून कालपासून, पण काय उरकता नाही पाण्या पावसामुळं. अप्पा गाल्या कशा भरून वावायला लागल्या. गेला उघडला जरासा बरा झाला थडाकला. चला आता आपले पक्कड तार गवसायला. अरे बापरे, लगे ऊन नाही पडला रे, कलाकार रे पाऊस काललाय त्याच्याक. त्या तिकडे पाहते कोपऱ्या एवढा बोर बीर वाऱ्यानं डायरेक्ट तांबाटात ते फुटेल होती, तर ते फुटव सगळं तांबाटात. आता ती काढून टाकायला लागेल, तर ती हालून झाडा जाम आला. ते काय सांगता ना, ऊन वारा काय रे, ऊन पाणी पडतो दंदेव, खडकाच्या अंगा का डोंगराच्या अंगा दडतो, अशी भानगड आहे. आता दंदेव पडला असेल, पाहा लागेल कुठेतरी. अरे इकडं कुठं दिसतच नाही, असेल कुठेतरी पडेल. उन्हात पाणी पडायला लागला का दंदेव पडतो डोंगराच्या साईडला. चला आता घेतो कायच्या करून, दंदेव पडला तर दाखवतो तुम्हाला. बरं झालं उघडला, जाम पासाने आली ती. बायाने वर्दी काढून टाकली, काय टाका वर्दी उतरवून. आता रेनकोट हसते काय, ऊन पाडलाय टाकाटक मध्ये जाकास. हा झाडा जराशी खुलून दिसायला लागली, जराशी पावसानं फार जाम करून टाकल्या, अशी सुकत सुटल्या. काय करावं पाण्याला, पाण्याशिवाय जीवन नाही का जेवण नाही. लागतो असा आवण्या करायला पाणी,
असं उघड जाकीचं असल्यावर काय नाही, सारखं कंटिन्यू म्हणलं मग फार शेतकऱ्याचा भुसकाट पाडून टाकीत. ते आवण्यान लय कारण नाही, भात लावण्यान लय कारण नाही. असा टिपूर देऊ सूर्य पडलाय आता, चकमक चकमक. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. ऊन पडला तर अंधन देव पडला तेव्हा लिलगरीचे तिड सापटे तिड खाली तो पत येऊ सरळ उंच बाबू दिसत तिड खाली कोपऱ्यात गेला, ऊन गेला रे. हे बांबूवरून मोबाईल काढता काढता गेला, धनदेव गेला. ऊन पडलात बरं होईल डबल एकदा. मित्रांनो थांबा दाखवतो तुम्हाला ऊन पडला तर तकदीर आता दिसला तर बरा, पण तो पा थोडा थोडा कलर दिसतो. उंच बांबू पण चला आता थोड्या वेळानं दाखवत लागला डबल. ऊन पडला तर पडलच ऊन असं वाटत, कारण दगडातून थोडासा खाली डोकावला आहे. दगड आलाय त्याच्यावर, आलाय 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 चमकल बस काय. गेला 2 दिवस गायब होऊन गेला डोंगरातला. तो का तो का धंदेव पडला 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 पडायला आता मगाच्या जागेवर पडायला ना परत. हा गेला, पाणी लागत ना त्याच्यात तवा दिसतो ना. मग पाणी वाता ना उन्हात चालू, हो ना पाणी वाता चालू. आवरा इकडे पाय एकदा फोटो काढून घेऊ द्या. सोनिया दिवट्यात वाकूनच राहिलंय. चला मित्रांनो आता ताण लागले पाणी प्यायला, म्हणजे वळात नाही बरं का, पाशाल वळात. इकडे बाटलीत पाणी आणलंय, बाटलीत पाणी प्यायचं आहे. इकडे मिस्त्रीवालेला अर्धी बाटली का एक बाटली गुळून यायलाच लागत आहे. आपला इकडं मित्र आला एक, काय पार्सल घेऊन आलाय कानपिशीत. काय काय पार्सल आणले आज, बरं दाखव उघडून. अरे बापरे, आज कोंबडी काय. आवरा पटापट, एक चुडी एक तासानं टोचता. वळाचा वावर थोडा फास्ट लावायचा. बापरे, पाहिले ना एक बाटली नाही खतम करून गेली. आपली पार्सल इकडे टांगेल कोंबडी, पाया गेल्या ते तिकडे पाणी खाऊन पिऊन पिऊन पिऊन. चला मी पितो एकदा पाणी. तर मित्रांनो फार संध्याकाळ झाली आता, 6:30 वाजलं, पण काय बांधून उरकना पाण्यामुळं. उघाडीच असली तर माणूस फटाफट चालत, आणि पाणी पावसात एवढा उरकत नाही माणूस, थोडा सांभाळतच चालत. तर इकडं गेल्या तिकडं बांधीत तरी बऱ्यापैकी बांधल्या, 7-8 10 गाल्या बांधल्या, आणि तिकडं 5-6 गाल्या बांधायला ती अंगून. आणि मध्येच राहिले, मध्ये 7-8 10 गाल्या राहिल्या. आणि तिकडे पाठीमागं शेळ्या बकऱ्यावाल्या ते तिकडे कागदाखाली पाहते, तिकडे ती अंगून बांधव सत्री शेळका आहे, आणि इकडे झाडाची अंगून इकडून दिसत होती सत्री. 2 जण शेळका, आणि इकडे आवनीवाल्यांची एक हात झाले, आता दुसरी हात दिले, तिसरी एक हात होईल. एवढी पुर्रास करतील त्या, आणि हे एक एवढी गल्ली परत यांची एक पुरी करतील, तेव्हा सुट्टी करतील. काय घरचीच माणसा, 2 बहिण्या आणि आपले घरवाले. मित्रांनो अशी शेतकऱ्याची जिंदगी राहते, उन्हात पाण्यात तानात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये कमेंट पण द्या, आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करा नक्की.